19वा पाठ बघूया. श्रीलंका. भारताच्या दक्षिणेकडे असलेला आपल्या शेजारील देश म्हणजे श्रीलंका. हे एक बेट आहे. पालच्या सामुद्रधुनीमुळे हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून अलग झाला आहे, हे लक्षातच राहू द्या. पालच्या सामुद्रधुनीमुळे हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून अलग झाला आहे. भारताच्या दक्षिण किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत बेटाची एक रांग गेली आहे. तिला रामाचा सेतू किंवा आदामचा पूल असे म्हणतात. श्रीलंकेला लाभलेल्या हिरव्यागार सृष्टीसौंदर्यामुळे या देशाला पाचूचे बेट असेही म्हणतात. बघा, पाचूचे बेट कशाला म्हणतात? श्रीलंकेला म्हणतात. आणि का म्हणतात? हिरव्यागार सृष्टीसौंदर्यामुळे म्हणतात. विस्तार व सीमा बघूया. श्रीलंका या देशाचा विस्तार 5°55' ते 9°50' उत्तर अक्षांश व 79°40' ते 81°55' पूर्व रेखावृत्त या दरम्यान आहे. श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पश्चिमेला व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान मन्नारचे आखात आहे, लक्षातच राहू द्या. भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान मन्नारचे आखात आहे. प्राकृतिक रचना. श्रीलंकेच्या दक्षिणेकडील मध्य भागातील पर्वतमय प्रदेश या देशाच्या जलविभाजक आहे. या भागात पितृतलागाला व आदाम अशी 2 उंच शिखरे आहे. किनारी भागात दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. तेथे खाऱ्या पाण्याची अनेक सरोवरे आहे. उत्तरेकडे दाफना द्वीपकल्पाचा सपाट भाग असून त्यांच्याजवळ अनेक लहान बेटे आहे. नद्या बघूया. मध्य भागातील पर्वतमय प्रदेशातून अनेक नद्या सर्व दिशांना शीघ्र गतीने वाहतात व समुद्रास मिळतात. महावेली गंगा ही सर्वात मोठी नदी पूर्व भागात आहे. हवामान. हा देश विषुववृत्ताला अगदी जवळ असल्यामुळे या देशाचे हवामान उष्ण व दमट आहे. वार्षिक तापमान कक्षा खूप कमी आहे. उदाहरणार्थ, कोलंबो येथील उन्हाळ्यातील कमाल तापमान 28°C तर हिवाळ्यातील किमान तापमान 25° इतके आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या पर्वतीय प्रदेशात उंचीमुळे तापमान कमी असते. श्रीलंका देश विषुववृत्ताजवळ असला तरीही तेथील हवामानावर मोसमी वाऱ्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होतो. येथे मुख्यतः नैऋत्य मोसमी वारे मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत वाहतात आणि या देशाच्या नैऋत्य भागात भरपूर पाऊस पडतात. पावसाचे सरासरी प्रमाण 1650 मिमी ते 25 मिमी इतके असते. पावसाचे प्रमाण उत्तरेस व पूर्वेस कमी कमी होत जाते कारण हा पर्जन्यछायाचा प्रदेश आहे. जानेवारी महिन्यात या देशाला ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. हा पाऊस उत्तरेकडील व पूर्वेकडील सर्व भागांना मिळतो. पावसाच्या वितरणावरून भरपूर पर्जन्य मिळणाऱ्या नैऋत्येकडील प्रदेशांना ओले क्षेत्र म्हणतात, तर ईशान्येकडील आणि जाफना द्वीपकल्पाच्या भागाला कोरडे क्षेत्र असे म्हणतात. बघा, कोरडे क्षेत्र आणि ओले क्षेत्र लक्षात राहू द्या. हे काय आहे? वनस्पती. या देशातील पर्वतमय भागात पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. तेथे विषुववृत्तीय सदाहरित प्रकारची वने आहेत. कमी पर्जन्याच्या भागात पानझडी वृक्ष तर अति कमी पर्जन्याच्या प्रदेशात गवत आढळते. वनामध्ये मोहगनी, सिसव, बांबू, साग, आंबा, फणस इत्यादी वृक्ष दिसतात. डोंगर उतारावर निलगिरीच्या वृक्षांची लागवड केली जाते. प्राणी बघूया आपण. येथील अरण्यात हत्ती, अस्वले, रानरेडे, माकडे इत्यादी प्राणी आढळतात. शेतीच्या कामासाठी बैल, रेडे यांचा उपयोग केला जातो आणि जंगलातील लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी हत्तीचा उपयोग होतो. व्यवसाय बघूया. शेती. श्रीलंका हा शेतीप्रधान देश आहे. सलग भागात डोंगरावर भात शेती केली जाते. डोंगर उतारावर पायऱ्यांची शेती असते. बघा, हे पायऱ्याची शेती जपानमध्ये सुद्धा आहे. पूर्वी श्रीलंकेत तांदूळ उत्पादन कमी होते, परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरून तांदळाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. हा देश तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे. डोंगराच्या वरच्या भागात उतारावर चहाचे मळे आढळतात. चहाची निर्यात करणारा श्रीलंका हा एक महत्त्वाचा देश आहे. डोंगर उतारावरील पायथ्याकडील भागात रबराचे मळे आहे. पश्चिम व दक्षिणेकडील सखल किनारी भागात नारळाच्या बागा आहे. येथील नारळ जगात उत्तम नारळ मानले जातात. याशिवाय श्रीलंकेत आंबा, केळी, फणस, पपई, अननस यांच्या बागा आहे. लवंग, मिरी, दालचिनी इत्यादी मसाल्याच्या पदार्थाची शेती होते. चहा, नारळ, रबर यांची शेती व्यापारी पद्धतीने केली जाते. हे उत्पादन अधिक वाढवण्यासाठी शासनाने संशोधन संस्था स्थापन केल्या आहे. तसेच शेती व्यवसायात यांत्रिकीकरण सुरू झाले आहे. समोर बघूया. या देशात डोंगर उतारावरील मळे, शेतीचा झालेला विस्तार तसेच वेगवान नद्या यामुळे जमिनीची होणारी धूप ही प्रमुख पर्यावरणीय समस्या आहे. तसेच नद्यांनी वाहून आणलेला गाळ नद्यांच्या मुखाजवळील साचतो.
यासाठी भूसंधारणासारखे उपाय सातत्याने येथे करावे लागते. खाणकाम बघूया आपण. खाणकाम श्रीलंकेत माणिक, टोपाज यासारख्या मौल्यवान रत्नाचे खाणकाम चालते. बघा, माणिक आणि टोपाज हे काय आहे तर मौल्यवान रत्न आहे. याशिवाय ग्राफाईट, टंगस्टन, अभ्रक इत्यादीच्या खाणीही येथे आहे. सागर संपत्तीवर आधारित व्यवसाय. या देशाच्या सर्व बाजूंनी समुद्र असल्यामुळे मासेमारी व्यवसाय भरभराटीस आला आहे. देशाच्या ईशान्य किनाऱ्यालगत मिठागरे आहे. मन्नारच्या आखाताजवळ समुद्रातून कालवे काढणे व त्यातून मोती मिळवणे हा व्यवसाय चालतो. हे लक्षात राहू द्या, मोती मिळवणे हा व्यवसाय चालतो मन्नारच्या आखातातून. उद्योग श्रीलंकेत मुख्यतः औष्णिक ऊर्जेचा वापर केला जातो. कोळसा आणि खनिज तेलावर ही ऊर्जा निर्माण केली जाते. गल ओया नदीवर जलविद्युत निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. या देशात खोबऱ्याचे तेल काढणे, काथ्या तयार करणे, काथ्यापासून गाद्या, पायपुसणी बनवणे इत्यादी पारंपरिक उद्योग केले जातात. याशिवाय कापड विणणे, प्लास्टिक व रबराच्या वस्तू बनवणे, चहा प्रक्रिया इत्यादी उद्योग आहे. व्यापार श्रीलंका देश खनिज तेल, कापड, यंत्रे, कोळसा, वाहने इत्यादी वस्तूची आयात करतो. चहा, नारळ, रबराच्या वस्तू, मौल्यवान रत्न, खोबरे, मसाल्याचे पदार्थ, दोरखंड इत्यादी वस्तूची निर्यात करतो. वाहतूक श्रीलंकेतील वाहतूक प्रामुख्याने रस्ते, लोहमार्ग व जलमार्गाने होते. देशाच्या पश्चिम भागात वाहतूक मार्ग जास्त विकसित झाले आहे. कोलंबो, जाफना, त्रिकोमाली ही महत्त्वाची बंदरे आहे. कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लोकजीवन बघूया. श्रीलंकेतील सिंहली लोकांची सिंहाला ही प्रमुख भाषा आहे. ही भाषा लक्षात राहू द्या. पश्चिम किनारपट्टीवर व उत्तरेकडील मैदानी प्रदेशात सिंहली लोकांची दाट लोकवस्ती आहे. या देशाच्या उत्तर व पूर्व भागात तमिळ लोक राहतात. देशाच्या मध्यवर्ती डोंगराळ भागात वेद जमातीचे आदिवासी राहतात. बघा, वेद जमात कुठे आहे? श्रीलंकेमध्ये. श्रीलंकेत बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचे आहे. भात व मासे हे श्रीलंकेतील लोकांचे मुख्य अन्न आहे. नारळाच्या पदार्थाचा व फळांचाही आहारात समावेश असतो. उष्ण व दमट हवामानामुळे लोक सुती कपडे वापरतात. लुंगी व सदरा हा पुरुषाचा पोशाख असतो. स्त्रिया सुती साड्या वापरतात. क्रिकेट हा येथील लोकप्रिय खेळ आहे. पर्यटन व प्रमुख शहरे बघूया. श्री जयवर्धनपुरा कोट्टे ही श्रीलंकेची नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी आहे. हे पुराण पुस्तक आहे म्हणून लक्षात घ्या. काही डेटा यात पुराणा असेल आणि आत्ता नवीन असेल. ही 1982 साली अस्तित्वात आली. हे शहर दलदलीचा भाग बुजवून त्यावर वसवलेलं आहे. कोलंबोपासून हे शहर जवळ आहे. कोलंबो ही श्रीलंकेची आर्थिक व प्रशासकीय राजधानी असून हे पश्चिम किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय बंदर आहे. हे एक कृत्रिम बंदर आहे. वाहतूक मार्गाने देशातील बहुतेक शहर याच्याशी जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. कॅन्डी बघूया. हे शहर दक्षिणेकडील पर्वतीय भागात वसलेले आहे. हे थंड हवेचे ठिकाण आहे. शहरातील बुद्ध मंदिर प्रसिद्ध आहे. या प्रदेशात चहा व रबराचे मळे आहे. अनुराधपूर बघूया. हे महत्त्वाचं आहे. ही श्रीलंकेची जुन्या काळात राजधानी होती. या शहरात भव्य बुद्ध मूर्ती आहे. त्रिकोमाली हे शहर महावेली गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले असून पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे. जाफना हे शहर देशाच्या उत्तर किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे आणि व्यापाराचे केंद्र आहे. तलाई मन्नार हे शहर मन्नारच्या आखातातील द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे समुद्रातून मोती काढण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हे लक्षात राहू द्या. तलाई मन्नार येथे समुद्रातून मोती काढण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. श्रीलंकेतील हे शहर भारताला सर्वात जवळ आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. श्रीलंकेतील हे शहर भारताला सर्वात जवळ आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. हा प्रश्न बघूया. श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान रिकामी जागा सामुद्रधुनी आहे. कोणती? पालची सामुद्रधुनी आपण बघितलं होतं. अनेक लहान लहान बेटे रिकामी जागा द्वीपकल्पाजवळ आहे. हे महत्त्वाचं नाही. श्रीलंकेच्या रिकामी जागा भागात मोत्याचे शिंपले आढळतात. सिंहली लोकांची रिकामी जागा ही भाषा आहे. कोणती भाषा आहे? सिंहाला. हे लक्षात राहू द्या. हे प्रश्न बघा. श्रीलंकेतील 2 उंच शिखर कोणती? रामाचा सेतू कशाला म्हणतात? हे लक्षात राहू द्या. श्रीलंकेच्या जास्त पावसाच्या पर्वतमय भागात कोणत्या प्रकारची वने आहेत? श्रीलंकेतील वनात कोणते प्राणी आहे? श्रीलंकेच्या प्राकृतिक रचनेचे वर्णन. श्रीलंकेतील भातशेतीची वैशिष्ट्य. श्रीलंकेतील किनारपट्टीवर कोणते व्यवसाय चालतात? कोलंबो शहराचे महत्त्व. ह्या जोड्या लावा दिल्या आहे बघा. महावेली गंगा, रबर, गल ओवा, वेद हे काय होतं? आदिवासी जमात होती. कॅन्डी हे काय होतं?
बुद्ध मंदिरं होती इथे. ह्या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.